बिग बॉस म्हणजे जी एक फ्लॅगशिप गोष्ट आहे चॅनलची, तशा एखाद्या शोमध्ये मी याच्या आधी कधीच गेलो नव्हतो. हं. आणि रियालिटी शोचा हा फॉर्मॅट मी कधीच एक्सपिरियन्स केला नव्हता. ही एक वेगळी गोष्ट होती. म्हणून कुठेतरी मी कन्व्हिन्स झालो, की मी या ठिकाणी जाऊ शकतो, ट्राय आउट करू शकतो, हा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. हं. आणि टिकू नाही टिकू ते आत गेल्यावर मला कळलं आणि कळत होतं. त्या हिशोबाने मी खेळत होतो. पण डेफिनेटली आत गेल्यावर जुळवून घेणं कठीण होतं. कारण तिथे लोकं 50 दिवसापासून बसले होते आणि त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट होती, की कसे दर आठवड्याला आम्ही लोकं कमी करू. आणि बरोबर. तेव्हा जेव्हा त्यांच्या समोर 3 ढपकन नवीन लोकं आले, त्यांचं असं झालेलं, "अरे यार! आता ह्या तिघांना काढायला किती वेळ लागेल?" तर अशी ती सिच्युएशन होती आणि असं स्वागत झालं होतं बेसिकली घरामध्ये, की कधी यांना घालवायचं. पण डिफिकल्ट होतं. पण जेव्हा गेम बघायला सुरुवात केली तिथल्या लोकांनी आणि त्यांना कळलं, की असंच कोणालाही नाही पाठवलंय. सेन्सिबल माणूस आहे, ज्याला बोलता येतं, ज्याला खेळता येतं, ज्याला उगाचच नाही त्या गोष्टी नाही करायच्या, कुठे करायच्या हे कळतं. त्याच्यानंतर मग त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बदलायला सुरुवात झाली.